नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण आज झालेला जे काय पुण्याचा पेपर आहे, पुणे शहर पोलीस भरतीचा, त्याचा आपण आज परफेक्ट सोल्युशन आणलेला लक्षात ठेवा. याच्या आधी बरेच मी GSचे आणि चालू घडामोडीचे व्हिडिओ टाकले आहेत. त्या चालू घडामोडीमध्ये म्हणजे माझ्या लेक्चरमधून आणि जे काही GSचे लेक्चर आहे GS GKची, याच्यामध्ये बहुतांश पेपर दिसते. याच्यामध्ये तुम्ही माझे लेक्चर पाहून जर पाहिलं नसेल तर तर पहा, अतिशय सोपा पेपर होत आहे. इतका सोपा की भयंकर सोपा होता. याचा कट ऑफ पण जास्त लागू शकते आता, कारण पेपर बराच सोपा होता. याच्यामध्ये 2-3 विज्ञानाचे क्वेश्चन सोडले GSमध्ये तर बाकी सर्व सोपंच होतं, लक्षात ठेवा. पहा, पहिला प्रश्न काय विचारला पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही. बरोबर नाही म्हणजे चुकीचा कोणता आहे. तर गॅस्ट्रिन जे आहे हे जठरामध्ये स्त्रावते, लक्षात ठेवा, हे बरोबर आहे. त्यानंतर ड्युक्रिटिन हे आद्यांत्रामध्ये आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर एन्टोटोक्रेनिन हे यकृतामध्ये नाही आहे. याचं उत्तर हे आहे, लक्षात ठेवा. काय आहे याचं C उत्तर आहे. एन्टोटोक्रेनिन हे यकृतामध्ये नाही. सोमेटोस्टॅनिन हे स्वादुपिंड मध्ये आहे. याचं उत्तर बरोबर आहे. भारताची पहिली बुलेट ट्रेन, आता तिसरा आहे, घेऊ आपण, काय होत नाही, एकसारखे घेऊ. भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणकोणत्या शहराला जोडणार आहे. तर भारताची जी बुलेट ट्रेन आहे हे मुंबई ते अहमदाबाद, लक्षात ठेवा. आता अहमदाबाद येते गुजरातमध्ये. बरं, बहुतांश वेळा अशी टीका टिप्पणी होती की बुवा गव्हर्नमेंट केंद्रामध्ये किंवा राज्य हे आहे तर BJPचं आहे. तर BJPचं तुम्हाला माहीत आहे, अमित शहा आणि मोदी साहेब पण गुजरातचे दिसतात. तर बहुतांश गोष्टी हे गुजरातमध्ये झालेल्या आहेत. जसं की एक सर्वाधिक मोठं स्टेडियम जगातील म्हणू आपण त्याला, आता स्टेडियम सर्वाधिक मोठं अहमदाबादचं, जे की काय म्हणू आपण आता त्याला, नरेंद्र मोदी साहेबांचं नाव दिलं आहे, पंतप्रधानाचं. तर म्हणून इथं लक्षात ठेवायसारखी सोपी गोष्ट आहे की मुंबई अहमदाबाद यांना जोडणारी पहिली बुलेट ट्रेन झालेली आहे, लक्षात ठेवा. याचं उत्तर जर तुम्ही B जर केलं असेल तर बरोबर आहे, लक्षात ठेवा. मुंबई ते काय म्हणू आपण अहमदाबाद. त्यानंतर खालीलपैकी कोणता अवयव कर्करोगाचे नाव आहे. त्वचेच्या कर्करोगाला मेलानोमा म्हणतात, लक्षात ठेवा. यकृताच्या कर्करोगाला हिपॅटोमा म्हणतात. कास्तीच्याला कांड्रोमा म्हणतात, पण हाडांच्या याला लायपोमा म्हणत नाहीत. हाडांच्या याला लायपोमा म्हणत नाही, हे चूक आहे, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही. मूळ खडक रूपांतरित खडक, बेसॉल्ट, संगमरवर हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर हे आहे. बाकी ग्रॅनाईट नीज बरोबर आहे, कोळसा हिरा बरोबर आहे, काय म्हणू पंकजमन स्लेट बरोबर आहे. त्याचा चुकीचा पर्याय आहे चौथा, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट पहा, महाराष्ट्र पोलिसांचे सर्वोच्च पद कोणते. DGP पोलीस महासंचालक. ॲडिशनल DGPमध्ये ते ॲडिशनलच असतो, तर लक्षात ठेवा. त्यानंतर DIGP हे पण पद आहे, AIGP पण हे आहे का, लक्षात. पण हे पोलीस महासंचालक हे सर्वात मोठं पद असते, लक्षात ठेवा. कोणतं. पोलीस महासंचालक. तर महाराष्ट्र पोलिसांचे सर्वोच्च पद कोणते. पोलीस महासंचालक. लक्षात ठेवा. सदानंद दाते सध्या आहेत पोलीस महासंचालक. भारताचे पहिले इलेक्ट्रॉनिक रॉकेटचे नाव काय आहे. पवनपुत्र हे इलेक्ट्रॉनिक रॉकेटचे भारताचे नाव आहे, लक्षात ठेवा. भारताचे पहिले इलेक्ट्रॉनिक रॉकेटचे नाव आहे पवनपुत्र. थोडेफार काही क्वेश्चन दिसतील तुम्हाला थोड्या अवघडमध्ये, बाकी बऱ्याचपैकी सोपं आहे, लक्षात ठेवा. ANTF फुल फॉर्म काय आहे. तर नार्कोटिक आलं म्हणजे पहा, अँटी नार्कोटिक टास्क फोर्स, लक्षात ठेवा. अँटी नार्कोटिक टास्क फोर्स हा ANTFचा फुल फॉर्म आहे. असा एखादा फुल फॉर्म विचारतात नेहमी. सांख्यिकी शास्त्र, तर याचे जनक कोण. सर रोनाल्ड एल्मर फिशर हे आहेत. सांख्यिकी शास्त्र दिसते तुम्हाला, स्टॅटिस्टिक्स, याचे जनक कोण आहेत. तर ते सर रोनाल्ड एल्मर दिसतील. सर बॉबी फिशर जे आहेत ते अमेरिकेचे बुद्धिबळपटू आहेत, नामांकित. सर डोनाल्ड ब्रॅडमन, तुम्हाला ब्रॅडमन हे क्रिकेटमधला कसा होता, क्रिकेटमधला आहे तो ऑस्ट्रेलियाचा ब्रॅडमन. आणि सर आयझॅक न्यूटन आहे, लक्षात ठेवा. आयझॅक न्यूटन, इथं इसाक झालं, नावच बदलून टाकलं. आयझॅक न्यूटन आहे, कारण आयझॅक न्यूटन भौतिकशास्त्रामधला महत्त्वाचा आहे. त्याचे गतिविषयक 3 नियम आपल्याला माहीत आहेत. तर आयझॅक न्यूटन. इथं उत्तर आहे सांख्यिकी शास्त्राचे जनक कोण. सर रोनाल्ड एल्मर फिशर. ज्यांनी हे उत्तर केलं त्यांचं बरोबर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, नवाबांचे शहर लखनौ रे. आता इथून झालं सोपं. नवाबांचे शहर कोणतं आहे. लखनौ हे शहर आहे. दिल्ली राजधानी आहे, नोएडा नाही आहे, औद्योगिक शहर आहे दिल्ली. हैदराबाद माहीत आहे, निजामाचं शहर होतं, निजामाची सत्ता होती. बाकी आहे. पण इथं जे काय आपण म्हणून नवाबांचे शहर कोणाला म्हटलं जाते, लखनौ या शहराला म्हणते. उत्तर प्रदेशची राजधानी आहे. भारतीय क्रिकेट संघाचे ICC T20 वर्ल्ड कप प्रायोगिकता किती वेळा नेला. तर 3 वेळा जिंकला आहे भारतानं. आताचा लेटेस्ट क्वेश्चन विचारतात. 3 वेळा. याच्या पहिल्या वेळा 2007ला नेला, लक्षात ठेवा. 2007ला पहिल्यांदा त्याला पाकिस्तानला हरवून. महेंद्रसिंग धोनी होता तेव्हा. हे काय तुम्हाला माहीत आहे, लिहायचं काम नाही. महेंद्रसिंग धोनी, लक्षात ठेवा. महेंद्रसिंग धोनी. दुसरा माहीत आहे 2024ला कोणी दिला, रोहित शर्मा. आणि तिसरा माहीत आहे 2026ला, जे की कोण, सूर्यकुमार यादव. पहिल्या वेळेस पाकिस्तानला हरवलं, पाकला. दुसऱ्या वेळेस कोणाला हरवलं, साऊथ आफ्रिकेला, दक्षिण आफ्रिकेला. दक्षिण आफ्रिका दिसते तुम्हाला. आणि तिसऱ्या वेळेस दिसते न्यूझीलंड.
याच्यामध्ये सर्वाधिक जर काय म्हणू आपण सर्वाधिक वर्ल्ड कप कोणी नेलेले T20 तर भारताने नेले लक्षात ठेवा 3 नेली. त्यानंतर तुम्हाला दिसते इंग्लंड आणि इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी 2-2 नेली. आणि आतापर्यंत जर कोणीच नेलं नाही तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा कधीही 6.5 आहे, कधीच नेत नाहीत बिचारे. तर इथं आपल्याला एवढं सांगायची गरज नाही. इथं 3 वेळा हे तुमचं बऱ्याच जणांचं आला असेल बरोबर आहे. हे चुकलं म्हणजे मग आता समजून घ्या तुमचा अभ्यास, कारण हे लेटेस्ट आहे, 3 वेळा नेलेला आहे. त्याच्यामध्ये भारत असा एकमेव देश आहे की स्वतःच्या देशात 2दा नेला. आतापर्यंत असं कोणत्याच देशाच्या नावावर रेकॉर्ड नाही लक्षात ठेवा. सर्वाधिक वर्ल्ड कप T20 भारताने नेले. त्यानंतर वर्ल्ड कप आपण पाहिलं तर 1983चा आणि नंतर 2011चा पाहतो. त्यानंतर आपण चॅम्पियन ट्रॉफी पण 2 नेलेले आहेत लक्षात ठेवा. ओके, 2 ते 3 नेलेले आहे चॅम्पियन ट्रॉफी. भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेत्यांचे नाव काय आहे? किती सोपं आहे, श्री रवींद्रनाथ टागोर. आता श्री जाऊ द्या, पण रवींद्रनाथ टागोर, श्री दिलेलं आहे इथं रवींद्रनाथ टागोर. आता हे प्रश्न कशा स्वरूपात आहे सर? आता GK मध्ये आहे, परंतु नोबेलवर पुरस्कार विचारतात. तर नोबेल ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतो आपण पुरस्काराचा, तर त्या पुरस्काराची स्थापना पाहता कशी झाली आहे, कशी झाली आहे. आता 1902 1901 याची स्थापना झाली नोबेलची, पण बाकीचेही पहा. तुम्हाला एक तर मेन म्हणजे आता दादासाहेब फाळके 1969 शताब्दीचा जन्म शताब्दी दिवसात झालेला आहे. हे अशा काही त्याच्या स्वरूपात रिलेटेड विचारत असतात क्वेश्चन. म्हणून ज्यावेळेस आपण पुरस्कार पाहतो, ज्यावेळेस काही गोष्टी पाहतो आपण, ओके, नामांकित पुस्तकं पाहत असतो, त्याचे लेखक पाहत जा, कादंबरी पाहत जा, म्हणजे काही वेळा तुम्हाला हे रिलेटेड क्वेश्चन GKचा आहे, परंतु हे चालू घडामोडी रिलेटेड आहे. कारण आता भारतातला पहिला नोबेल पुरस्कार विचारला ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर. याच्यामध्ये महात्मा गांधीला 5 वेळा काय म्हणून आपण त्याचं नाव हे केलं होतं, नोबेलसाठी जे हे केलं होतं, ओके, पण त्यांना भेटला नाही कधी. त्यानंतर CV रमनला भेटलेला आहे 1930चा, आणि हरगोविंदर खुराना यांना पण देखील भेटलेला आहे. याला काय म्हणू आपण आरोग्य याच्यामधला भेटलेला आहे, ओके. आणि CV रमन हे भौतिकशास्त्रज्ञ होते, ओके. आणि हरगोविंद खुराना पण यांना पण भेटलेला आहे लक्षात ठेवा 1968चा. त्यांना 1968चा मिळाला, ओके. याच्यामध्ये औषधी शास्त्रामध्ये हरगोविंद खुरानाला. CV रमनला पण एक हे होते, सायंटिस्ट होते लक्षात ठेवा. यांना 1930ला भेटला, आणि याला भेटला 1913ला साहित्याबद्दलचा लक्षात ठेवा, ओके. रवींद्रनाथ टागोर साहित्याचा पुरस्कार आहे त्यांना, ही शांततेचा पहा लक्षात ठेवा. रवींद्रनाथ टागोर, ते तर आपल्याला महत्त्व सोपं आहे. नोबेल पुरस्कार विजेते एकदम अगदी सोपं विचारलं होतं, त्याचं उत्तर होतं रवींद्रनाथ टागोर. इस्रो, इंडियन स्पेस हे शब्द लक्षात ठेवायचा दुसरा कधी बी. इस्रो बंगळुरूला याचं मुख्यालय आहे, ओके. 1969ला स्थापना झाली. 1975ला आपण आर्यभट्ट सोडला. त्यानंतर आपण 2023ला पण इथं चंद्रावर पहिला आपण दक्षिणेकडे सोडलेला पहिला आपण देश आहे चंद्राच्या याच्यावर. म्हणजे भारत हा इस्रोमध्ये खूप आपण याच्यामध्ये हे केलं आहे, अवकाश तंत्रामध्ये बरेच प्रगती केली आहे आपण, ओके. तर याच्यामध्ये पहा स्पेस, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, जे की इस्रोचं काय म्हणू आपण फुल फॉर्म आहे. इस्रोचं ऑफिस कुठं आहे, म्हणजे इस्रोचं मेन मुख्यालय कुठं आहे तर बँगळूरला आहे लक्षात ठेवा, कर्नाटकमध्ये, ओके. तर इंडियन स्पेस रिसर्च दोन्ही तुम्हाला खूप सोपे विचारले होते. याच्यावर आलं का, याच्या आधी आलं होतं. त्याच्यावरला एक पर्याय राहिला पहा, कोणता पर्याय राहिला, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे महासागराचे क्षेत्रफळ. आता हे अवघड नाही आहे. बऱ्याच वेळा आपण हे पाहतो, बापरे 16,62,000 नाही 16,62,40,00,000 एवढं आपण पाठ करायला लागतो. याच्यात काहीच घेणं नाही. पॅसिफिक सर्वात मोठा महासागर आहे, पॅसिफिक सर्वात मोठा आहे. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे चढता क्रम म्हणजे उतरता क्रम. सर्वात मोठा कोण आहे, पॅसिफिक आहे. त्याच्याहून लहान कोणता आहे, अटलांटिक आहे. त्याच्याहून हिंद आहे, याच्यावरून भारताचं नाव पडलं आपल्या, म्हणजे भारताच्या याच्याहून नाव याला पडलेलं आहे लक्षात ठेवा. हिंदला एकमेव महासागर आहे, देशाहून त्याचं नाव पडलं. दक्षिण महासागर, ओके. त्याला अटलांटिक आपण काय म्हणू, अंटार्क्टिका महासागर, आणि आर्किटिक महासागर, आर्किटेक्ट म्हणू, आर्किटिक, ओके. तर इथे 1 2 3 4 5 हे बरोबर आहे, कारण हे बरोबर क्षेत्रफळ दिलं आहे लक्षात ठेवा, ओके. सर्वात मोठा पॅसिफिक आहे, अटलांटिक आहे. त्यानंतर 8,65,00,000, त्यानंतर तुम्हाला दिसते 7,34,00,000, त्यानंतर 2,03,00,000, त्यानंतर 1,32,00,000 हे क्षेत्रफळ आहे त्यांचं, ओके, 4 किमीमध्ये. तर हे बरोबर आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 हे सर्वच बरोबर आहे, कारण हे काय म्हणून उतरत्या क्रमाने त्याचं आपण क्षेत्रफळ सांगितलेलं आहे. याच्यामध्ये तेवढा अवघड नव्हता प्रश्न ते. आता इंडियन स्पेस रिसर्च इस्रोचं फुल फॉर्म आहे. खालीपैकी कोणते पर्याय बरोबर नाही. केरळचं केरळम झालं, याच्यावर मी व्हिडिओ पण घेतला होता 2-3 मिनिटाचा. केरळचं केरळम झालं, ओके. त्यानंतर अहमदनगर, अहिल्यानगर झालं आहे अहमदनगरचं, ओके. अहमदनगरला आता काय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावर दिलं आहे. त्यानंतर औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, ओके. ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस झालेलं आहे लक्षात ठेवा. राजभवनचं सेवा तिथं झालं लक्षात ठेवा. नाही कोणते पर्याय बरोबर नाही तर सेवा राजभवनचं हे नाही, लोकभवन झालं इथं, राजभवनचं लोकभवन, ओके. याचा पर्याय हे चूक आहे, म्हणजे हे पर्याय बरोबर आहे. तर हे तुम्ही ज्याला असेल डी पर्याय ज्यानं दिला त्याचा बरोबर आहे लक्षात ठेवा, डी पर्याय बरोबर आहे, ओके. एका स्लाईडवर दिल्यामुळे बऱ्याच वेळा हे व्हायला.
सध्या खालीलपैकी देशामध्ये युद्ध आहे. अमेरिका इराण चालू आहे. प्रत्यक्ष नसलं तरी इराण अमेरिका तुम्हाला माहीत आहे. इस्रायलसोबत अमेरिकेसोबत इराणसोबत चालू आहे याचं खटाक आहे. ओके, बरेच दिवस झाले याचे. इस्रायलचं इराणसोबत चालू आहे, जगजाहीर आहे, चालू आहे सध्या. रूस आणि युक्रेनचं झालं आहे 2022 पासून चालू आहे, लक्षात ठेवा. ओके, रूस आणि म्हणजे याच्यामध्ये आपण काय म्हणू, रशिया. ओके, चालू आहे. इंग्लंड फ्रान्स नाही, मित्र राष्ट्र आहे, नाटोमधले देश आहेत, नाटोमध्ये आहेत, लक्षात ठेवा. नाटो या संघटनेमध्ये मित्र आहेत असं काही नाही. तर याच्यामधलं पर्याय आहे 1 2 3 बरोबर आहे. 1 2 3 बरोबर आहे. सी बरोबर आहे. सी ज्याचं उत्तर द्याल त्याचं बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याचा मासा पहा, सिल्वर पापलेट. किती सोपा प्रश्न विचारला. म्हणून मला सुरुवातीचे विज्ञान वगैरे जे जर वाचलं असेल थोडे 2-4 क्वेश्चन मला तुम्हाला नाही येतील असं वाटले, बाकी ते एकदम सोपे आहेत. सिल्वर पापलेट आपला काय आहे, राज्य मासा आहे, लक्षात ठेवा. विचारतात राज्य, फुल राज्य, हे जारूल वगैरे, राज्य प्राणी, शेकरू, सोपे सोपे प्रश्न राहतात. महाराष्ट्र पोलीस दिन 2 जानेवारी. महाराष्ट्र पोलीस दिन काय 2 जानेवारी. 1 मे महाराष्ट्र दिन आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024. ह्याचं थोडं अवघड होतं पण असं काही नाही आहे. नवीन फौजदारी तुम्ही पोलीस भरती करायला म्हणजे वाचलं पाहिजे तुम्ही, फौजदारी कायदे कधी लागू झाले. पोलीस भरतीचं एक विशेष लेक्चर घ्यायचं होतं पण राहून गेलं. ओके, पाहू आपण, कारण पोलीस भरतीवर असे प्रश्न विचारतात. 2-3 प्रश्न विचारले, जसं की महाराष्ट्र पोलीस दिवसाला हे फौजदारी, हे त्याच्या अजून एक क्वेश्चन आहे त्या रिलेटेड. विमानातील ब्लॅक बॉक्स कोणत्या रंगाचा असतो. ऑरेंज, केशरी रंगाचा असतो. आणि शोकांतिका म्हणजे अजित पवारच्या निधनावेळेस ते जळून खाक झाला म्हणते, कारण ते मेन राहते. ओके, पण ब्लॅक बॉक्स राहते, तर नाव दिलं आहे ब्लॅक बॉक्स, पण त्याचा रंग राहते ऑरेंज, म्हणजे त्याला केशरी म्हणू आपण. ओके, शेंद्रा कलर म्हणू आपण, भगवा कलर म्हणू. नीती आयोगाचे परिषद अध्यक्ष कोण असतात. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात. पंतप्रधान. 2014 पासून लागू झालं, लक्षात ठेवा. पहिले नव्हतं, पहिले पंचवार्षिक योजना होते, लक्षात ठेवा. ओके, नियोजन आयोग होता पहिले. नीती आयोग तर कोण असतात, पंतप्रधान असतात नीती आयोगाचे अध्यक्ष. म्हणजे आता कोण आहेत, माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष. छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या ग्रंथावर लिहिणारा युरोपियन लेखक कोण आहेत. ओके, पोर्तुगालने लिहिलं होतं पहिल्यांदा पुस्तक त्यांच्यावर. ओके, हे छत्रपती शिवरायांनी मी बऱ्याच वेळा लेक्चर घेताना सांगितलं होतं, त्यांच्यावर एक तरी प्रश्न राहतो, म्हणजे राहतेच. ओके, काही पोलीस भरतीला देत नाहीत पण मॅक्झिममला देतात छत्रपती शिवरायांचा पेपरला प्रश्न. ते म्हणजे पहा, शिवाजी महाराजांच्या ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखन कोण आहे, तर तो पोर्तुगालचा होता. खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या खोऱ्याचा भाग नाही. मुळा आहे. ओके, मुळा आहे. मुळाच्या नदीवर आपल्याला माहीत आहे प्रवरा आहे, मांजरा पण आहे. भास्ता नाही, भास्ता ठाणे. ओके, हे कुठली आहे, भास्ता एक ते तिकडली म्हणजे कोकणातली, कमी लंब्याची पल्ल्याची तिकडली आहे, म्हणजे कोकणातली आहे. ही काळाला भाग होईल म्हणजे त्याचं उत्तर आहे भास्ता. कोणतं, खालीलपैकी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही तर भास्ता नाही. ओके, मुळा आहे, प्रवरा आहे, मांजरा आहे, तर भास्ता नाही. ज्याचं उत्तर काय येईल, डी. ओके, त्याचं बरोबर आहे, भास्ता नाही. त्यानंतर पहा, पोलीस स्मृती दिन कोणता असतो. 21 ऑक्टोबर. म्हणलं की एक अजून प्रश्न विचारला, पोलीस स्मृती दिन. पोलिसावर 2-3 क्वेश्चन त्याच्यावर विचारले, नेहमी वाचनामध्ये गेले असते. ओके, 3 तर क्वेश्चन याचं पकडले तुमचे. ChatGPT. ओके, याच्यामध्ये सेंट्रेटिव्ह काय म्हणू आपण, प्रिटेंटंट ट्रान्सफॉर्मर. ओके, जनरेटिव्ह. ChatGPT आपण पाहतो बरेच वेळा, ChatGPTवर आपण बरीच माहिती गोळा करतो. तर याचं फुल फॉर्म काय आहे, जनरेटिव्ह प्रिटेंटंट आणि ट्रान्सफॉर्मर. ओके, प्रिटेनंट. ओके, ट्रान्सफॉर्मर. तर याचं ChatGPTचा फुल फॉर्म आहे, विचारतात, लक्षात ठेवा. ChatGPTचा फुल फॉर्म आपल्याला विचारला, त्याचं उत्तर आहे सी. ओके, हे शब्द लक्षात ठेवा. कधी याच्यामध्ये कधी फुल फॉर्ममध्ये एक शब्द राहते, त्या एका शब्दावरून तुम्हाला ते ओळखता येते. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे कशाविरुद्ध आवाज उठवला. सामाजिक गुलामगिरी. स्त्री गुलामगिरी नाही, स्त्रीसाठी त्यांनी शाळा वगैरे खोलल्या. प्रश्न वेगळ्या स्वरूपाचे विचारले, म्हणजे काय असे काय अवघड नाही विचारले. ओके, विचारले म्हणजे असे सामाजिक गुलामगिरी, या लक्षात ठेवा. महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाजाचे काय, 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती त्यांनी. पहिली मुलींची शाळा 1848 स्थापन केली होती. पण इथं काय उत्तर आहे, सामाजिक गुलामगिरी आहे. ओके, कशाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला, सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते. कोणी लिहायलो मी, डावीकडून उजवीकडे, अगदी सोपं होतं. पुढील समूहात न जुळणारा शब्द, देवनागरी, मोडी, रोमन. इडली आपले खाद्यपदार्थ आहे. मराठीचे एकदम सोपे प्रश्न विचारले, एकदम तुम्हाला थोडं जीएस तरी अवघड गेला असेल, पण हेच नाहीच. जीएस म्हणजे अवघड म्हणजे 2-4 क्वेश्चन, मॅक्झिमम 4 क्वेश्चन मला वाटतं. ओके, हे वाचले नसेल तुम्ही कधी म्हणून. मराठी भाषेचे लेखन देवनागरी, काय धंदा वेगळा आहे, काय विचारायचा प्रकार आहे का. देवनागरी लिपीमध्ये पुस्तक मराठीचं घेतलं की पहिला हे शब्द लिहिते की मराठी भाषा कोणत्या याच्यामध्ये लिहितो आपण, देवनागरीमध्ये. ओके, ब्राह्मी हे एकदम प्राचीन आहे एक. ओके, खरोष्टी ही जवळपास वायव्येकडील देश दिसतात आपल्याला, तिकडे वापरली जाते. रोमन ही इंग्रजीमध्ये वापरली जाते. ते रोमन अंक आपल्याला माहीत आहे, असे 1 2 ही रोमन. ओके, तर मराठी भाषेचे लेखन काय, कोणत्या लिपीत करतात रे, देवनागरी. अत्यंत सोपा प्रश्न विचारला होता, लक्षात ठेवा. मार्क देणारा प्रश्न तुम्हाला. शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप कोणते, अक्षररूप.
अक्षरावरच कळते ना तुम्हाला शब्दाचं हे बाह्यरूप. ओके, एकदम सोपं. अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. ओके, अत्यंत याचा हे आहे, लक्षात ठेवा. ओके, अत्यंत. ओके, नेक्स्ट हे पहा. त्यानंतर पहा एर लव. ओके, अर्धस्वर आहे ते एर लव. आपण पाहतो ई रू. ओके, लू. ओके, आणि हे ऊ याच्यावर आपण काय म्हणतो, या स्वरावरून हे तयार झालं आहे म्हणून याला अर्धस्वर म्हणतो आपण. तर एर लव हे काय, तर अर्धस्वर आहेत. प्रत्येकाला असेल अनुनासिक स्वर माहीत आहे, आई हे स्वर आहे. अनुनासिक न न आपण म्हणतो आपण. ओके, ते न म म. अनुनासिक ते आहेत दीर्घस्वर. ओके, तर हे दीर्घस्वर आहेत. त्यानंतर भाववाचक नामाबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. सुंदर, सौंदर्य बरोबर आहे. नवल, नवलाई पाहिजे इथं. नवल, नवलाई पाहिजे. नवलाई. ओके, हे थोडं मला हे वाटायला याचं पहा जरासा. ओके, याचं पहा जरासा. शूर, शौर्य. शूर, शौर्य बरोबर आहे. गंभीर, गांभीर्य बरोबर आहे, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात आणि त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. हे संपूर्ण अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात. बरोबर. जे अर्धस्वर पाहिलं आपण एर लव शर. य र ल व शेणारे बाबा ते उष्म्यामध्ये येते. एर लव. ओके, यर लव. तर हे अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात. बरोबर आहे. आणि त्यांचा समावेश कठोरमध्ये नाही होत, मृदूमध्ये होतो. कशामध्ये होतो, मृदूमध्ये. तर हे संपूर्ण विधान चूक आहे का नाही. हे विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे का, हे संपूर्ण विधान बरोबर आहे. हे संपूर्ण विधान बरोबर नाही. हे संपूर्ण विधान चूक पण नाही. या विधानाचा पूर्वार्ध चूक आहे नाही. तर या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. कारण तुम्हाला काय दिसते, अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने दोघांचे गुणधर्म असतात. त्यानंतर पहा, चाकर या शब्दातील चा या अक्षरावरून उच्चार कोणत्या प्रकारे देतो. दंत तालवे. चा, चाकर, चा नाही येत. ओके, चाला असतं तर हे होतं असं. ओके, जग जग असं म्हणतो आपण. तर तालवे छ छ त्याच्यामध्ये येते ती, लक्षात ठेवा. छ छ ज झ त्याच्यामधला आहे. तर दंत तालवे चचा उल्लेख काय करावा आपण येतं, चाकर करा ना, चाकर करावं, लक्षात ठेवा. ओके, म्हणून दंत तालवे येते. दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात, संयुक्त व्यंजन. रे सरळ सरळ आहे. दोन व्यंजने जेव्हा एकत्र येतात त्याला काय म्हणतात, संयुक्त व्यंजने. ओके, स्वरादी आपण पाहतो हा कठोर वर्ण स्वर पाहतो. आई संधी करा, वृक्षादरी. ओके, या आवच्या पुढे येणारा आव राहतो, लक्षात ठेवा. आव ओच्या पुढे किंवा आवच्या पुढे तर आऊच राहतो, लक्षात ठेवा. ओके, इथं काय दिसतं तुम्हाला, हे पाहे वृक्षाधारे. सोपं होतं एकदम. संधिकरामधलं एकदम सोपं होतं. याचं उत्तर काय देईल, वृक्षाधारे देईल, लक्षात ठेवा. ओके, एकदम स्वास्थ्य घेतो. परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग कसे ठरते. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच्या वाक्याच्या अर्थावरून करते. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच्या कार्याच्या लिंगावरून करते. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच्या कर्मावरून ठरते. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच्या अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते. मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते, लक्षात ठेवा. जसं की आपण एखादं बुक पाहतो आणि पुस्तक, पेन्सिल, तिकडे काय म्हणू आपण, लेखणी, त्याच्यावर लिंगावरून ठरते, लक्षात ठेवा. इंग्रजी असं म्हणजे कोणत्या याच्यावरून. ओके, त्याचं लिंगावरून ठरते. त्या कशा म्हणून आपण परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते. बरोबर आहे. ओके, जसं की तुम्हाला सांगलं बुक, तर इकडे काय म्हणू आपण, पुस्तक. ओके ना, पुस्तक लिंगी. ओके, पुस्तक. त्यानंतर पेन्सिल पाहिला आपण. आता इकडे काय येते, लेखणी येते. ओके, म्हणजे लिंग तसं येतं. पेन्सिल काय स्त्रीलिंगी आहे आणि लेखणी काय स्त्रीलिंगी आहे. ओके, पुढील केवल प्रयोगी अवयवांची पुस्तके चुकीची जोडी ओळखा. पुढील केवल प्रयोगी मौनदर्शक बरोबर आहे. चोप, गप, चिप, मौनदर्शक. ओके, एकदम चूप. त्यानंतर पहा हर्षदर्शक. वा, आहा, एकदम बढिया, वा वा, छान, गुड. ओके, गुड म्हणजे इंग्रजी झालं पण असं म्हणायलो आपण. हर्षदर्शक, आनंद. ओके, हर्षदर्शक. विरोधदर्शक, छे छे छे, हट, हे विरोधदर्शक आहेत, लक्षात ठेवा. संमतीदर्शक हे नाहीत, अगे अरे अहो नाही आहे. ओके, संमतीदर्शक आपण याच्यामध्ये येत नाहीत, लक्षात ठेवा. ओके, आगे अरे अहो नाही हे संबोधनदर्शक आहे, लक्षात ठेवा. ओके, संमतीदर्शक तर हे चुकीचं आहे. ओके, ज्या वाक्यातील क्रियापदावरून नेमका काळाचा बोध होतो त्याला काय म्हणतात, काळाचा बोध होतो. स्वार्थी क्रियापद, ज्यामधून आज्ञा, उपदेश, विनंती असं काही दिसत नाही. ज्यामधून फक्त वर्तमान काळ आहे का, भूतकाळ आहे का, त्याच्यानंतर भविष्यकाळ आहे का, फक्त याचाच बोध होतो, तर त्याला स्वार्थी क्रियापद म्हणतात, लक्षात. कोणते क्रियापद म्हणतात, स्वार्थी क्रियापद. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषणचे कार्य काय असते, आधारपूर्वक असते, लक्षात ठेवा. ओके, वाक्यात येणारे जे स्थलवाचक असतात, स्थळाशी संबंधित असतात, त्या क्रियाविशेषणाचे कार्य काय करते, तर आधारपूर्वक असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणता शब्द रेड्या या शब्दाची समानार्थी आहे. मराठी एकदमच सोपं विचारला, एकदम म्हणजे एकदम. ओके, हल्ल्या.
रेड्याचा शब्द समानार्थी हल्ले आहे, हल्ल्या. रेड्याचा समानार्थी शब्द काय? हल्ले आहे. त्याच्यानंतर टोनगा पण आहे. रेड्याला काय म्हणतात? टोनगा पण म्हणतात. ओके. म्हशीचा नर म्हणू आपण त्याला रेडा. ओके. म्हैस, इथं म्हैस पाहिजे होतं, म्हैस झाले, लक्षात ठेवा. ओके. म्हैस. बैल नाही, बैल हे गाईचं आहे, लक्षात ठेवा, गाईचा नर. तर इथं उत्तर काय येईल? बैल. वाक प्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. आनंदाला परावर न उरणे, आभाळ ठेंगणे होणे, आकाशाला गवसणी घालणे, आनंद गगनात मावणे. याच्यामधला सी पहा. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे एखादी कठीण गोष्ट साध्य करणे. ओके. एखादी गोष्ट अचीव करणे, मिळवणे. पण इथं काय आहे? बाकीचे सर्व दिसतील तुम्हाला. आनंदाला पारावार न राहणे, अतिशय जास्त आनंद होणे, आनंद संबंधित दिसते. आभाळ ठेंगणे होणे, एकदम आनंद होणे, काहीच आपल्याला समजत नाही आनंद झाल्यावर, आणि हे पण आनंदाशी संबंधित आहे. आनंद गगनात मावेनासा होणे, हे आनंद, ह्या अतिशय जास्त आनंद होईल, हे पण समजत आहे. पण आकाशाला गवसणी घालणे म्हणजे एखादी गोष्ट मिळवणे. ओके. एखादी कठीण गोष्ट अचीव करणे, त्याला काय म्हणू आपण? आकाशाला गवसणी घालणे. तर याचं उत्तर काय येईल? विसंगत पर्याय कोणता आहे? तर सी आहे. अगदी सोपं होतं. देवघर शब्दाचे लिंग ओळखा. देवघर या घराहून लक्षात लावते. घर घरे नाही, तर घराहून काय येते? तर नपुसक लिंगी येते, लक्षात ठेवा. कधी दुसऱ्या याच्याहून ठरल्या जाते जेव्हा संयुक्त येते शब्द, जेव्हा नपुसक लिंगी, नपुसक लिंग म्हणू आपण. ओके. म्हणून कोणता शब्द आहे? नपुसक लिंग. ओके. उभय म्हणलं तर पोर येते, लक्षात ठेवा. पोर असे काही शब्द येतात उभयलिंगी, दोन्ही याच्यामध्ये चालतात. ओके. स्त्री आणि पुरुषामध्ये. गुरु या शब्दाचे अनेक वचन ओळखा. गुरुचे गुरुच होईल ना रे, गुरुचे गुरुच आहे. गुरूंनी आपण आदराने म्हणतो, गुरे नाही, गुरु हे गुराढोराच्या संबंधित, कोळप्या संबंधित राहते. गुरुजी आपण आदरते त्याने म्हणतो. ओके. असं काही नाही. ओके. तर याचं गुरुचं गुरुच राहील, लक्षात ठेवा. या शब्दाचे अनेक वचन काय होईल? गुरुच राहील. प्रखर शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे? प्रखर, रागीट. सौम्य शांत, साम्य नाही आहे, साम्यमध्ये समान. शांत म्हणू आपण त्याला, शांत विरोधार्थी आहे प्रखरच्या. इथं काय विचारलं आहे? विरोधार्थी विचारलं आहे, लक्षात ठेवा. प्रखर शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीपैकी कोणता? तर प्रखर म्हणजे रागीट नाही होणार, सौम्य होईल, शांत होईल. ओके. ओके. सौम्य दिलं आहे आणि शांत बी दिलं आहे, याच्यामध्ये पाहावं. पुढील शब्दात जोड शब्द सांगा. भाकर, भाकर तुकडा. भाकर कपडा होईल का? भाकर तुकडा, सोपं एकदम. जोड शब्दात जोड शब्द सांगा. ओके. तुकडा, भाकर तुकडा खाऊन जाय म्हणतो आपण. बाळांनो या शब्दाला इथं बा संबोधन दिलं आहे, नो. ओके. नो आले की संबोधन असते. संबोधन चतुर्थी आहे, लक्षात ठेवा. हाक मारणे. प्रथमाला कोणतीच विभक्ती नाही, द्वितीयाला सलाते आहे, चतुर्थीला सलानाते आहे. ओके. नेक्स्ट पहा. गटातनं बसणारा पर्याय ओळखा. दोन्ही भाऊ संख्या येते, साकल्यवाचक दिसते, संख्यावाचक. पाची दिसते. ओके. साकल्यवाचक. चारी दिसते, पण सर्व नाही, सर्वमध्ये अनिश्चित आहे. इथं उत्तर आहे सर्व असते. गटातनं बसणारा शब्द. पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तराचा क्रमांक निवडा. विधाने. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय, बरोबर. ओके. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तो क्रियावाचक शब्द राहतो, बरोबर आहे. क्रियापदातील प्रत्यय विरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात, हे पण बरोबर आहे. पण सर्वच क्रियापदे क्रिया दाखवत नाही, काही स्थळ पण दाखवतात. ओके. म्हणून क्रियात दाखवतात असं नाही, तर याचं उत्तर क आहे, फक्त क. चुकीचं कोणतं आहे? फक्त क, लक्षात ठेवा. ओके. अगदी फास्टमध्ये अगदी याच्यामध्ये मी घेतलेलं आहे, कारण तुम्हाला पेपर पहा, याच्यामध्ये 1-2 क्वेश्चन आहेत, ते मला कमेंट करून सांगा. ओके. मलाच घोळ घालायला, लक्षात ठेवा. मी डायरेक्ट पेपर घेऊन आलो तुमच्यासमोर. तर याच्यामध्ये खूप सोपं होतं. काही GSचे जर क्वेश्चन सोडले विज्ञानचे, तर थोडंफार दिसतील तुम्हाला थोड्या अभ्यासातले. बाकी एकदम सोपं होतं. माझे जुने लेक्चर पहा तुम्ही, अतिशय डीपमध्ये घेतलेले आहेत मी, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. इतर तर परीक्षेमध्ये होईल, समोर होणारी पोलीस भरती याच्यामध्ये फायदा होईल. असेच जे काही पोलीस भरतीचे पेपर झाले आहेत, त्याचं मी सोल्युशन म्हणजे लवकरच घेऊन येतो, लक्षात ठेवा. मागच्या वेळेच्या हप्त्यातलं नाही झालं, पण या हप्त्यातले काही पेपर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. याच्यानंतर आपण भेटूच. ओके. धन्यवाद.